नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत शुक्र या ग्रहाच्या राशी परिवर्तनाची चर्चा. दिनांक 5 फेब्रुवारीला मध्यरात्री 1:11 म्हणजेच इंग्रजी तारखेनुसार 6 फेब्रुवारीला शुक्र हा ग्रह आपली सध्याची मकर राशी सोडून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 2 मार्च 2026च्या मध्यरात्री 12:57 असणार आहे. येथे शुक्र हा उच्चाभिलाषी असतो, म्हणजेच यानंतर शुक्र हा ग्रह मीन या आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याची राहू आणि बुधाशी युती होणार आहे, कारण राहू आणि बुध हे या आधीच ह्या 11व्या राशीमध्ये म्हणजेच कुंभ राशीमध्ये विराजमान असणार आहे आणि या युतीवर गुरुची 9वी ही शुभदृष्टी सुद्धा असणार आहे. येथे शुक्र हा धनिष्ठा, शततारका आणि उत्तरा भाद्रपदा या 3 नक्षत्रात असणार आहे. धनिष्ठा मंगळाचे, शततारका राहूचे तर पूर्वा भाद्रपदा हे गुरुचे नक्षत्र असणार आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. राहू हा भ्रम आहे, बुध हा बुद्धी आहे, तर शुक्र हा कला शक्ती दाखवणारा त्याचबरोबर सौंदर्य प्रधान ग्रह आहे. अशी यांची ही युती कशी असणार आहे हे अत्यंत रोचक आणि महत्त्वपूर्ण असे बनलेले आहे, कारण सध्याच्या या AIच्या जमान्यामध्ये याचे आकर्षण हे सर्वांना लागून राहिलेले आहे आणि नेमका यावरच या बुध, राहू आणि शुक्र या युतीचा प्रभाव हा पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचर कसे असणार आहे याविषयीची चर्चा पाहूयात. मेष राशीच्या जातकांसाठी हा शुक्र द्वितीय आणि सप्तम भावाचा स्वामी असून तो तुमच्यासाठी 11व्या म्हणजेच लाभ भावातून गोचर करणार आहे. शुक्र या ग्रहाकडे एकच दृष्टी असते, ती म्हणजे 7वी, आणि मेष राशीसाठी या शुक्राची दृष्टी तुमच्यासाठी 5व्या भावावर पडणार आहे. धनेश राशी लाभस्थानातून गोचरीचे भ्रमण ही मेष राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती समजली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड त्यांच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ असा असणार आहे. त्यांच्यासाठी हा महाधनी योग गोचरीने निर्माण झालेला आहे. याची शुभफले ही तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. जुनी अडकलेली जर कामे असतील तर ती अकस्मातरित्या मार्गी लागलेली दिसून येतील. नवीन संपर्क हे तुम्हाला लाभदायक ठरताना दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांचा विचार करता टेक्निकल किंवा सोशल मीडिया संबंधी जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठीचा हा कालखंड अत्यंत चांगला आहे. म्हणजे नवीन नवीन कल्पना येण्यासाठी आणि ते अंमलात आणण्यासाठी शुक्र, राहू आणि बुधाचं हे एकत्रित भ्रमण तुमच्यासाठी हितावह असलेले दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अत्यंत चांगला असाच म्हणावा लागेल. सामाजिक क्षेत्रातून प्रेमसंबंध या कालखंडात निर्माण होऊ शकतात, कारण 11व्या भावातील या शुक्राची दृष्टी तुमच्यासाठी 5म भावावर आहे आणि हा भाव भावनांचा आणि प्रेमीजनांचा मुख्यतः भाव आहे आणि म्हणून प्रेमीजनांना याचा लाभ होताना दिसत आहे. परंतु प्रेमी जीवनात हे आकर्षण जास्त असलेले दिसून येते आणि म्हणून त्यांनी योग्य ती खबरदारी ही सुद्धा या कालखंडात घेणे त्यांच्याकडून अपेक्षित असणार आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा तुमचे अपेक्षित असलेले दिसून येत आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर मेष राशीच्या जातकांचे स्वास्थ्य हे या कालखंडात चांगले असलेले दिसून येत आहे. परंतु जर कोणाला पावलांविषयी समस्या असतील तर त्यांनी मात्र त्याविषयी काळजी घ्यावी. त्याचबरोबर उपाय म्हणून लक्ष्मीची आराधना करणे आणि त्याचबरोबर जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना आर्थिक मदत करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी हा शुक्र लग्नेश आणि षष्ठेश असून तो 10म भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अशा या शुक्राची दृष्टी तुमच्यासाठी सुखस्थानावर म्हणजे 4थ्या भावावर पडणार आहे. वृषभ राशीसाठी सुद्धा शुक्राचे हे गोचर कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल असेच आहे. नोकरी करण्याच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. करिअरमध्ये एकंदरीत तुम्ही बाजी मारणार असे संकेत हा शुक्र घेऊन येत आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी तुमचा ठसा तुमच्या कार्यक्षेत्रात उठताना दिसत आहे. तुमचे सादरीकरण हे अत्यंत विलक्षण असे असणार आहे. कलाक्षेत्र, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर यासारख्या क्षेत्रात जर तुम्ही कार्यरत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ असणार आहे. नवनवीन कार्यप्रणाली तुम्ही या कालखंडात अवलंबू शकणार आहात आणि ते स्वीकारण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार असणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये सहकर्मींशी मात्र तेवढे वागणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. डोळे झाकून या कालखंडात कोणावरही शक्यतो विश्वास ठेवू नये,
कार्यक्षेत्रामध्ये एकंदरीत जपून वागणे हे तुमच्या हिताचे असणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व दूषित होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. त्याचबरोबर दाम्पत्य जीवनाचा जर विचार केला तर जोडीदाराची साथ या कालखंडात तुम्हाला मिळताना दिसत आहे. घरामध्ये जर एखादे आधुनिक वस्तू घेण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर एखाद्या आधुनिक वस्तूचे आगमन तुमच्या घरात होताना दिसत आहे. म्हणजे घरासाठी लागणारे काही उपयुक्त गॅझेट तुम्ही विकत घेऊ शकाल. स्वास्थ्याचा जर विचार केला तर तुमचा कामाचा ताण हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे गुडघेदुखीसारखे आजार किंवा जर सांधेदुखी असेल तर त्यांनी मात्र आपल्या स्वास्थ्याची काळजीही घेतली पाहिजे. उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी गरजूंना मदत करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी पंचमेश आणि व्ययश असलेला हा शुक्र तुमच्यासाठी नवम भावातून अर्थात भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि याची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भावावर असणार आहे. नवम भाव हा भाग्याचा असतो. त्याचबरोबर धार्मिक कृत्यांचा विचार हा सुद्धा याच भावावरून होतो. त्यामुळे धार्मिक गोष्टींकडे तुमचा कल असणार आहे आणि त्यामध्ये नवीन विचारसरणी ही सुद्धा असणार आहे. कारण येथे राहू हा आधीच विराजमान आहे. राहू हा कल्पकतेला प्रोत्साहन देणारा ग्रह आहे. भाग्याची जोड या कालखंडात मिथुन राशीच्या जातकांना मिळताना दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी श्रेष्ठ असाच म्हणावा लागेल. तुमचे विचार हे प्रभावशाली बनलेले दिसून येतील. घरातील ज्येष्ठांशी किंवा वडिलांशी तुमचे जर यापूर्वी मतभेद असतील तर त्यामध्ये सुधारणा होताना दिसून येणार आहे. या कालखंडात तुमची वाणी ही सुद्धा अत्यंत प्रभावी अशी बनलेली दिसून येणार आहे. मिथुन राशीच्या जातकांना या कालखंडात प्रवासाचे योग हे देखील घडून येऊ शकतात. ज्यांना परदेश प्रवासाची किंवा ट्रिप काढण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा या कालखंडात पूर्ण होऊ शकते. प्रेमीजनांचा जर विचार केला तर प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. मीडिया क्षेत्राच्या माध्यमातून ते ओळखी होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. म्हणजे जे काही सामाजिक क्षेत्र आहेत, नेटवर्क क्षेत्र आहेत, त्यामार्फत तुमच्या ओळखी या होताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड विशेषत्वाने चांगला असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला जर पायांची दुखणी असतील तर त्याची मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर ज्यांना शिरांची दुखणी आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. उपाय म्हणून पक्ष्यांना दाणे घालणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. 7 प्रकारची धान्ये एकत्र मिसळून ती पक्ष्यांना खाऊ घालणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी चतुर्थ भावाचा आणि लाभ भावाचा असलेला हा शुक्रस्वामी तुमच्यासाठी अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. अष्टम भाव हा गुप्ततेचा भाव आहे. त्याचबरोबर हा अवयोगाचा भाव आहे. गूढ अध्ययन करणाऱ्यांसाठी मात्र हा कालखंड चांगला असणार आहे. आकस्मिक धनलाभाचे योग हे जुळून येऊ शकतात. परंतु आकस्मिक हानी ही सुद्धा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. सासरच्या व्यक्तींकडून तुम्हाला भेटवस्तू मिळण्याची शक्यता ही या कालखंडात दिसून येत आहे. त्याचबरोबर वारसा हक्कासंबंधी जर काही कामे असतील तर ती या कालखंडात मार्गी लागू शकतात. परंतु या कालखंडात कर्क राशीच्या जातकांनी जोखीम मात्र स्वीकारू नये. दाम्पत्य जीवनामध्ये समस्या उद्भवण्याची शक्यता ही दिसून येत आहे. जोडीदाराशी प्रामाणिक राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येत नाही. जोडीदाराशी प्रामाणिक राहण्याची तयारी ही तुम्ही ठेवली पाहिजे. अन्यथा त्यामध्ये तणाव किंवा कुरबुरी या निर्माण होऊ शकणार आहेत. दाम्पत्य जीवनात सुद्धा सुसंवाद साधणे हे अत्यंत आवश्यक असणार आहे. आणि स्वास्थ्याचा जर विचार केला तर कर्क राशीच्या जातकांना ज्यांना त्वचाजन्य समस्या आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे हिताचे असणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी तृतीय भावाचा आणि दशम भावाचा स्वामी असलेला हा शुक्र तुमच्यासाठी सप्तम भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. सप्तम भाव हा दाम्पत्याचा, भागीदारीचा, व्यापाराचा भाव आहे आणि याची दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे. शुक्र राहूने युक्त आहे आणि असा हा शुक्र त्याचबरोबर बुधाबरोबर असलेला हा शुक्र तुमच्या व्यक्तिमत्व भावावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व जरा जास्तच आकर्षक बनण्याची शक्यता ही दिसून येत आहे. हा शुक्राचा परिणाम आहे आणि मुख्यतः शुक्र आणि राहू युतीचा परिणाम असणार आहे. या कालखंडात जे अविवाहित आहेत त्यांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे.
जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येताना दिसत आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा एकंदरीत चांगले असलेले दिसून येत आहे. परंतु जोडीदारावर संशय घेणे हे तुम्ही टाळले पाहिजे आणि तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये प्रामाणिक राहणे हे तुमच्यासाठी आणि दाम्पत्य जीवन समृद्ध ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. आणि त्यासाठी दाम्पत्य जीवनाच्या नात्यामध्ये पारदर्शकता असणे हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. प्रेमीजनांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु मर्यादेचे कोणतेही उल्लंघन प्रेमीजनांनी करू नये हेच त्यांच्यासाठी हिताचे आणि उपदेश करणारा असा हा सल्ला असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना पाठीच्या कण्यासंबंधी काही जर तक्रारी असतील तर त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. उपाय म्हणून सिंह राशीच्या जातकांनी गोसेवा करणे, त्याचबरोबर दाम्पत्य जीवन सांभाळण्यासाठी एकमेकांचा विश्वास संपादन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि नवम भावाचा स्वामी असलेला हा शुक्र षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभावावर असणार आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू, ऋण यांचा भाव आहे. हे दशमाचे दशम स्थान आहे, त्यामुळे नोकरीमध्ये चुरस ही असणार आहे. याची दृष्टी ही व्ययभावावर असणार आहे, त्यामुळे खर्च हे सुद्धा वाढताना दिसत आहे. परंतु हा खर्च तुम्ही तुमच्या सुखसुविधा आणि लक्झरी लाईफवर खर्च करणार आहात, त्यामुळे त्याविषयी फारशी चिंता करण्याचे कारण नाही. जुनं घेतलेले कर्ज या कालखंडात फिटू शकते, त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणे हे आवश्यक असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे, परंतु त्यामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी ह्या असणार आहेत. प्रेमी जीवन सांभाळणे ही तुमच्यासाठी कसरत होऊन बसणार आहे. नोकरीत सुद्धा कामाचा अतिरिक्त ताण हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सहकर्मींची साथ ही मिळताना दिसत नाही. विरोधक हे सुद्धा असणार आहेत. नोकरीत इतरांशी फारशी जवळीक ही साधू नये. विशेषतः परलिंगी व्यक्तींशी जवळीक ही या कालखंडात तुमच्यासाठी हितावह असणार नाही. स्वास्थ्याचा जर विचार केला तर कन्या राशीच्या ज्या जातकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी स्वतःचे आरोग्य सांभाळणे हे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर नेत्रपीडा उद्भवण्याची शक्यता या कालखंडात दिसून येते. उपाय म्हणून कन्या राशीच्या जातकांनी चांदीची एखादी छोटी वस्तू आपल्या पॉकेटमध्ये ठेवावी. शक्यतो चांदीचे एखादे नाणे हे असते हे आपल्या खिशामध्ये म्हणजे पॉकेटमध्ये जर तुम्ही ठेवले तर तुमच्यासाठी हितावह असणार आहे. त्याचबरोबर या कालखंडात देवीची किंवा लक्ष्मीची उपासना ही सुद्धा तुमच्यासाठी हिताची असणार आहे. अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींवर पडणारा प्रभाव याची माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ज्योतिष विषयक माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, ज्यायोगे आमच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.